असलं वाटतंय बघ की आई शपथ. ट्रॅफिक इकडे खूप जास्त झालंय. हे चोरलेलं आहे आणि हे चोरत नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला छान मस्त बेस्ट अगदी आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. काल जसं इथे म्हटलं होतं की ज्याने आमचं इंटेरियर केलेलं आहे तर त्याचा मी नंबर आज देते तुम्हाला, कारण खूप जणी विचारून नंतर शेवटी एकट्याने म्हटलं तुला देत का नाही आहेस तू नंबर म्हणून. इंस्टाग्रामवरती पण तिचा मेसेज आला, पण मी आज देते डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा नंबर. आणि पुण्यामध्ये जर असाल पुण्यामधले तर त्यांचे म्हणजे पुणे बेस्ट जास्त करून होऊ शकेल असं मला वाटतं, कोल्हापूर किंवा पुणे बेस्टमध्ये तर कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी आम्ही काल थोडंसं रिअरेंजमेंट करून बघितले, कारण पहिल्यांदा जेव्हा सोफा घेताना काय केलं होतं आम्ही, हे 3 सीटर हे 1 सीटर असं घेतलं होतं. आणि कारण जास्त गर्दी नको म्हणून मग काल थोडंसं रिअरेंज करून झाल्यानंतर थोडंसं लक्षात आलं की अजूनही काही गोष्टी करता येतं, ज्याच्यामध्ये अजून एक सोफ्याचा पण चेअर घेऊ शकतो आणि त्यासोबतच 2 साईड टेबलसुद्धा घेऊ शकतो. तर ते परत मी ऑर्डर केली, ते आता 8-10 दिवसानंतर येतील. आल्यानंतर बघूयात. बाबा आणि सचिन आलेले आहेत, जे बाहेर गेले होते पाहुण्याला भेटायला. आलेले आहेत आणि काहीतरी हातातून घेऊन आले बहुतेक दिसतात. काय आणलंय होते होय? कसलं झाड उचलून घेऊन आलंय? झाड कसलं उचलून घेऊन आलंय? बाबांनी घेतलं. काय आणलं दाखव. झाड इथं आहे, बाहेर येऊन बघतो. दिसतंय ना? कुठली आहे ती? म्हणूनच म्हटलं बाबांना विचार बाहेर. बर बाबा, झाडं कुठली आहेत ती? ही झाडं सदाफुलीचं आहे सफेद, हां एक तुळस आहे हां. आणि हे कसलं आहे मलाच माहिती नाही. फुलं येतात तरी बी उचलून घेऊन आलाय. कसलं आहे ते माहित नाही तरी. त्याला बी चांगले फुलं येतात सफेद. अच्छा, कुठनं घेऊन आलाय? ही पांडुबाबाची होती वे त्यांच्याकडे. ठेव ठेवा की ते ह्याच्यात घालायला पाहिजे ती. नंतर लावायचं. मला काय दिलं? मशेरी काय दिलं? काय आहे? काजू थोरल्या बाईने दिलं तोय. थांकू आम्ही परत आज नर्सरीमध्ये जाऊन आलो, कारण आम्हाला त्या दिवशी 2 फेऱ्या माराव्या लागल्या आणि काही जण त्या दिवशी भेटली नव्हती, आम्हाला मिळाली नव्हती. मग त्याच्यासाठी आज परत गेलो होतो. काही अजून 2-3 गोष्टी होत्या त्याही करायच्या होत्या. मग तसंच जाऊन ती बाकीची पण घेऊन आलो. थोड्या वेळाने मी ते दाखवेन. आता व्यवस्थित ते प्लांटेशन करून ठेवलं आहे आम्ही पुण्यामध्ये. आणि बाबा पण घेऊन आले होते, ते काही मागाशी तुम्ही बघितलं. त्यांनी आता राजश्री, नरेंद्र आणि राजनंदिनी यायला लागले, कारण सचिन आलेले आहेत त्याच्यामुळे एक दिवस ते थांबणार आहेत. आणि उद्या मम्मी आणि मावशी पण येईल सकाळी, कारण आम्हाला कोवाडला बोलवत होते, पण आमचीच एवढी कामं होती की आम्हाला जाता नाही आलं. मग त्यांनाच या म्हटलं भेटून जाल तुम्ही. सो येतील. आता चहा करते थोडा वेळ आणि घरातले थोडीफार कामं आवरायची. तर आज विचार करते की बाहेर जेवायला जायचं. गडिंग्लजमध्ये आम्ही अजून कुठल्याही हॉटेलमध्ये असं जेवायला गेलेलं नाही आल्यापासून इथे, तर आज जाऊयात आणि बघेत. झोपली? बाहेरच लावणार की गाडी? परत जायचं आहे बाहेर आपल्याला. हां इकडेच लाव. ती झोपल्या. राजनंदिनी आरव वरती खेळायला लागलात बहुतेक. आल्यानंतर जरा झोप येत होती, त्यामुळे आम्ही कुणीही तिला छेडलेलं नाही बिलकुल. आणि आम्ही आज जाणार आहोत बाहेर जेवायला. आल्यापासून जसं मी म्हणत होतं, मग कुठेही जायचा विचार चालू होता. मग हॉटेल ऐरावती म्हणून आहे. लास्ट टाईमला मी सूर्याला जेवलो होतो, तर ते जेवण फार सुंदर होतं. आता ह्या वेळेला म्हटलं म्हणजे एक हॉटेल एक्सप्लोअर करूया. काही आज कमेंट तुम्ही बघितलं याच्यामध्ये की धनश्री गडिंग्लज एक्सप्लोअर कर, आम्हालाही पाहता मला असं वाटायचं की बहुतेक सगळ्यांनी बघितलं असेल, पण तसं नसतं. जे आपल्याला वाटतं तसंच नेहमी नसतं. तर त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे, जसं जसं जमेल मी जिथे जिथे तिथली जागा नक्कीच एक्सप्लोअर करेन. तर आज हॉटेल ऐरावतीला चाललो होता मी.
जेवायला. बघूया जेवण कसं आहे काय आहे. ऑनेस्ट रिव्ह्यू देईल मी तुम्हाला नक्कीच, कारण मुंबईचं सगळं वेगळं आहे. खूप गोष्टी. आज आम्ही एके ठिकाणी कोल्ड कॉफी पिली आणि ज्यूस होता ऑरेंज ज्यूस. सचिनने ऑरेंज ज्यूस घेतलेला, मी कोल्ड कॉफी पिली. आणि सचिनचं तोड बघण्यासारखं झालेलं, कारण थोडासा तो इश्यू येतो, कारण ती करण्याची पद्धत, ती क्वालिटी थोडीफार असते. सगळीकडेच आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. गडिंग्लजमधली अशीही काही ठिकाणं जी बिस्ट्रो टाईपमध्ये आहेत आणि जिथे आम्ही अजून गेलेलोही नाही, एक्सप्लोअर केलेलंही नाही आहे. त्यामुळे लगेच जज करणं हे नाही, कारण जोपर्यंत गोष्टी आपण नीट बघत नाही, जात नाही, सगळा एक्सप्लोअर करत नाही, तोपर्यंत त्या जागेविषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी आपण लगेच जजमेंटल होणं बरोबर नाही. त्यामुळे जसं आहे मी इथे तसं हळूहळू काही गोष्टी एक्सप्लोअर करेन. काका काय गाडी ठेवून जातील काय काका पण गेले की? मी सायकल घेऊन कुठं म्हणजे काय स्टँडला गेलो. आम्ही चालत गेलेलो स्टँडला. कधी माहिती आहे ते, जेव्हा घर शिफ्ट केलं माहिती आहे काय, त्या दिवशी इथं सायकल घेऊन चालत घेऊन नंतर गेला. पहिलाच चालत आलो. होय, चालत कुठपर्यंत स्टँड पर्यंत गेलो. हा. सायकल कुणाची घेतलास? आरवची. त्या हवा नव्हती आणि आम्ही नुसतं हवा नाही म्हणाला, ते पंप आहे सांगेल का नाही. चालत जाऊन आल्यावर पंप म्हटला, मग हवा मारली आणि मग सायकल घेऊन गेलो. सो आता निघालेलो आहोत. तुला माहिती राजश्री, राजनंदींना आल्या आल्या आईस्क्रीम दिसलेला. ते ते पाडेल बघ, तो हातात धर, हातात धर. कडक हा राजनंदन. तो चमचा दे. होय, तीच देणार की. त्यांना आईस्क्रीम मध्ये बुडवायची आधी व्हायला दिलं रे बाबा, भावाला दिलं. एक नंबर. तिनं आईस्क्रीम देणं म्हणजे तुला ऑलिम्पिकमध्ये पदक भेटल्यासारखं आहे. गोड आवडते जास्त. गोड भरपूर आवडते तिला. तेच प्रॉब्लेम आहे. गोड देऊन उपयोग नाही कधी. हे दोघं पण गोड आहेत ना, म्हणून तिला गोड आवडते. रागीड भरपूर होता. हा. काय म्हणतोस? आईच्या वर राग आहे तुझा. बाबा काय चांगलं आहे. संपू नको वेलकम टू द जंगल. ते लावलं दुसरं झाड. मग ते दोन्ही झाडे, दोन वेगवेगळी झाडे एका ह्याच्यात लावलं होतं ती कुंडीत. एका घराण्यातली आहेत. काय हो, व्हेज मंचुरियन खाऊन बघा जरा. मला मुंबईची टेस्टपेक्षा इथली टेस्ट आवडली व्हेज मंचुरियनची. लेट मी ट्राय. बघा की ते व्हेज मंचुरियन खाऊन बघा बाबा. काय मऊ आहे ना. सगळ्यांना दोन दोनच दिलेत. आय गॉट लेस मंचुरियन्स म्हणे. हाऊज इट. त्या तुलाच आहे, तुलाच नरेंद्र, तुलाच घेत. आता आम्ही सगळे अंधारात दिसत असू. आरव मोबाईल घेऊन बसलाय. रिझन सांगते. राजनंदिनी इथं आहे, राजश्री तिथं, आणि आम्ही दोघी पण मोबाईलमध्येच काहीतरी टाइमपास करायला लागले. आता रिकामी बसले. सचिन इथं आहे, नरेंद्र इथं आहे, आणि काय लावलंय टी व्हीवरती पोस्ट ट्रेंड लावलेत. आणि हां असं आहे तरी मी गप अर्धवट ऐकल्यासारखं करावं लागलोय. मला काय नाही. बाबा झोपलेले आहेत. ह्यांना कंटिन्युअसली असले काहीतरी मूवी. नरेंद्र तुला कधीपासून शॉक झाला मूवी? तुला मूवीचा, अशा मूवींचा मला आधीच थ्रिलर विलर मूवी? हो, मला राज पिक्चर बघितला ना त्या बिपाशाचा. हां, त्यावेळेपासून फार आवडतं असं पिक्चर पाहिजे. आम्ही तो मूवी कुठे जाऊन बघितलेला माहिती आहे? राज पिक्चर. भारती मावशी आणि मी होतो तेव्हा. मीरू मावशी आणि मी. ते कुटरे गल्लीमध्ये
तिथं कोणाच तरी टीव्ही आहे त्यांच्याकडे गेलेलं. एक नंबर मूवी आहे. कोणाची रे टीव्ही? हा तिथं. राजनंदिनी तो हनुमान चालीसा बोलत असतो. इकडे बघ. तो पहिला पार्ट. हा. ए ढाब्या. ती स्वतः पण बोलते माहिती आहे ना. दादा कुठे? तुला शू करणार. शू कर शू. दादाला शू कर. चुप कर. होय नाही दादाला चुप नाही. आईस्क्रीम दादाला तेवढी दिली. नाही आरोला तेवढं दिली. दादा तेवढं लाडाचं आहे. सकाळी सकाळी सगळे टीव्हीचा आवाज कमी कर. इथं आपण इंट्रो देऊया. राजनंदिनी आम्ही आज चाललो आहोत फिरायला. पावसाचा जरासा आनंद घ्यायला सगळे. पावसाचा चालला होता आणि बाहेर ऊन पडले. ऊन नाही पडले, मळं झालं. तिकडं असतेच पाऊस, इकडं असला आंबोलीच्या साईडला असतेच. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपण निघालेलो आहोत. आता बघू एक्सप्लोर. आम्ही जे जे पॉईंट्स ठरवलं तिथं आता एंट्री आणि ह्या गोष्टी बघायला पाहिजे. कारण आज रविवार आहे आणि रविवारमुळे काय सांगू शकत नाही. तरी पण बघू म्हणजे काय एन्जॉय करणं हे महत्त्वाचं आहे. राजनंदिनी पहिल्यांदा एवढा वेळ राहिली. ती तिच्या पप्पांच्याकडे पण जात नाही आहे. हॅलो बोल तिथं. हॅलो बोल. हॅलो कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? मी राजनंदिनी तुमचं माझ्या राजनंदिनीच वर्ल्डमध्ये स्वागत करते. हॅलो असा उलटा कॅमेरा करावा तुला दिसेल. हे बघ मी राजनंदिनी. मी राजनंदिनी. चुप म्हणते. चुप. मामा दिसायला लागलाय तिला फ्रेम मध्ये. इकडे 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 इकडे. मीरा इकडे इकडे बघ. बघ मध्ये विनू आहे. हे जा रे जरा जा की बघूस. गेला मामा गेला. सखा मामा. आता बघ. आता बघ. इकडे इकडे. इधर फोटो घेऊया. कॅमेरा सोडून बाकी सगळीकडे इकडे तिकडे मागे पुढे सगळीकडे बघूया. नो खिडकीत दिसायला लागला मग. सगळ्यात पॉइंट अगोदर जातोय आपण कावळे साधला आणि पाऊस सुरू झालेला आहे. मम्मी विचारते भिजायचं कसं म्हणत. मला म्हणते मी भिजणार नाही, छत्री घेऊन ये म्हटलं तिला. आमचा मित्र भिजणार बाई. एक चूक झाली की कुठला त्यांना पण समजलं नाही ते बहुतेक. कावळे सात पॉइंट करून मग नंतर आता हिरण्यकेशी नदीचा तिथे. त्यानंतर मग तो बघूया हा तिथे गेल्यावर काका होतं. इथलं नव्हतं जास्त. तू गाडीत बस मम्मी. तुला कन्नस सगळं आणून देतो आम्ही. निवांत बस. एक झोप काढ तिकडे. नंतर भिज तू. मागच्या वेळेला ते प्लास्टिक वाले 100 रुपयाचे हे पण घेतलं रेनकोट. येताना बघितलं कुठे ठेवलं. माझं पण आहे पिंक कलरचं एक मोठ्याच्या मोठं होतं. सचिन म्हणतात वाढलंच आवडतं ते घ्यायचं भिजायला कशाला जायचं तू मग घरात बसायचं म्हणतात. काय गरज आहे. तर जरा वातावरण पण छान झालंय. पाऊस पडतोय. आम्हाला गडिंग्लजमधून निघताना वातावरण होतं ऊन पडलेलं. मिळव आल्यासारखं पण वाटत होतं. ऊन पण पडलेलं. पण आंबोलीला नसतंच. कोण आम्ही गेलेलो ना. कोण पडलेलं तिथं नव्हतं. कोण पडलेलं कोणतरी पडलेलं मास्तर पडलेलं गावाला नव्हतं. जरा दूरनच थांबायला पाहिजे. आरो डोकं पूर्ण झाक. हा ते वर कर आता. ते एलियन सारखं डोळेच उघडे आहेत फक्त. हा आता कसाही चाल तू. काही तुला प्रॉब्लेम नाही. ते नरेंद्र. नाही मला हे पाहिजे. ते दुसरा आहे तुमच्याकडे. दे ना त्यांना कलर. ते देतात की कलर. नाही मी म्हटलं दुसरा आहे काय म्हणजे असं हेच हाच प्रकार द्या की मला ते.
बाय कुणाच आहे मी म्हटलं कोण आले राजी नरेंद्र कुठे आहेत थंडी वाजलेली आहे मॅडम ना आणि पप्पांनी कुर्बान केला आहे. कसं वाटतंय पप्पा जॅकेट कुर्बान करून आणि पॉलिथिन घालून? हे अशा प्रकारे माझं जॅकेट चोरलेलं आहे आणि हे चोरत ये कनीज को एक कनीज दे दो. कनीज पाहिजे काय जाऊन येऊया ना येताना घेऊया हा येताना घे. वा सुंदर अगं त्याला टोपी आहे पाठीकडं काय घालायचं ना घाल ना कानात वारा गेल्यावरती तू बिरबिरतीच आहे. सांगा लागलो टोपी घाल. सो आपण आलोय कावळेसादवरती आणि आता मी फसवलं यांचा रेनकोट घेतला त्यामुळे मला थंडी वाजत नाही आतमध्ये याचं गरम आहे असल्यामुळे. आणि इकडं राजनंदिनी आहेत आरविनू तिकडं फुटा घ्यायला लागलाय आणि हे माझ्या पाठीचं वातावरण आहे. दूर दूरपर्यंत नुसतं तुम्हाला धुकंच दिसणार. ही खूप खोल दरी आहे काहीच दिसत नाही काही म्हणजे काहीच दिसत नाही. आता हे बॅरिकेड मोठे केलेत बघा मागच्या वेळेला नव्हते एवढे पूर्ण 5 फूट केले सुरक्षेच्या कारणास्तव पूर्ण. फिरण्याच्या अगोदर खाण्याचंच सुरू आहे आमचं. एकच मिनिट थांबा. सॉरी कावळेसादवरून आम्ही निघालोय आणि तुफान पाऊस सुरू झालाय आजूबाजूला म्हणजे समोरचं वायपर कंटिन्युअसली चालूच आहे. राजश्री त्यांची गाडी मागे आहे आणि आता मी हिरण्यकेशी नदीचा उगम जिथे आहे तर तिथे चाललोय. तो त्याच्यात भरपूर पाऊस सुरू आहे. आम्हाला वाटलेलं की ऊन पडले त्याच्यामुळे आता काय नाही पण पाऊस खूप चालू आहे. खड्डे इथले रस्ते जरा व्यवस्थित व्हा पाहिजे. इथे मावशी आहे इथे मम्मी आहे सिक्युअर भिजल्यात सगळी तर मजा आली मस्त. पेंग्विन सारखे ते हे सगळे आहेत की नाही घालून रेनकोट घालून मी भिजलो जरा सुद्धा भिजलो. पाऊस तिकडे आहे तिथे नाही खूप आहे भरपूर वारं पण व्ह्यू छान होता. आम्हाला वाटलं धुक्यामुळे व्ह्यू दिसणार नाही पण धुकं गेलं अचानक आणि व्ह्यू छान मिळाला बघायला. चला आता आपण जाऊया हिरण्यकेशी नदीचा उगम जिथं आहे तिथे. गडिंग्लजवर आम्हाला हार्डली अर्धा तास लागला नाही यायसाठी कावळेसादला अर्धा ते पाऊण तास 40 ते 45 मिनटं बरोबर लागली इथे यायला. ट्रॅफिक इकडे खूप जास्त झालं आहे हिरण्यकेशी नदीच्या उगमच्या ठिकाणी त्याच्यामुळे गाडी आम्ही पाठीमागेच लावली आणि चालत चालत चाललो आहे सगळे बघा. इथं मावशी मम्मी ते नाही सगळे गाडी मागे घेतोय राजेश्वरीची पण मागे घेते गाडी. ट्रॅफिक इतकं होतं की विनू आणि नरेंद्र मागेच थांबले. राजनंदिनी काय थांबायचं नाव घेणं आणि राजेश्वरी आमच्यावरती दया करून आमच्या पाठीमागे काही म्हणजे खूप सारे आहेत पर्यटक तर त्यांच्यात एकट्याने छत्री दिले घ्यायला. सो निघाला तर पाठीमागे विनू आरव आहे सचिन आहेत मम्मी आहे पुढे मावशी आहे ही मावशी आहे आणि हिरण्यकेशी नदीचा उगम जिथे आहे तर तिथे जायचा हा रस्ता आहे. लास्ट टाईमला पण आम्ही आलेलो. प्रचंड वारा आहे प्रचंड.
आणि आज रविवार असल्यामुळे खूप 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 गर्दी आहे. चल ए आपको आपको गप चल तो मम्मी राज कसलं घनदाट आहे बघ सगळं. दिस इज द वे चौगम. आणि इकडे मम्मी त्याने मला हा परिसर का आवडतो ते सांगते. चारी बाजूने पूर्ण सगळं काय पूर्ण जंगल आहे आणि ही वाट आहे. वाट व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे जायला. बट स्टिल की आज रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे, प्रचंड. आम्हाला वरती इथे पार्किंगला मागच्या वेळेला लावायला मिळालेलं, पण ह्या वेळेला खूप मागे, त्यामुळे विनू आणि नरेंद्र राहिले. आणि इथे गर्दी इतकी आहे ना, खूप गर्दी आहे. आपण पोहोचलोय हिरण्यकेशी नदीच्या उगमापाशी आणि इथला व्ह्यू जो आहे ना बघण्यासारखा ब्रीथ टेकिंग व्ह्यू असतोय लिटरली. आरवला पकडा, आरवला पकडा. मी जाईन, आरवला पकडा. आरव नाही पडायला उतरी. खाली यायचं. Tu bisa? Tu itu tuh di sana. आरव कुठे गेला? पुढे गेला. चला जेवण जेवत कॅमेराचं क्वालिटी मला माहीत नाही आता कशी दिसेल, कारण पाणी बिनी लागलं होतं. आरवनं काय म्हणतात त्याला, खिचडी पण खाल्लाय पप्पांची आणि त्यानंतर सूप पण, 2 in 1. मी फुडी आहे. पुडी खिचडी मॅन बिचारे खाल्लं असते काय आमच्याबरोबर. आता पोवाडमधून मम्मी पण गेली घराकडे तिकडे आणि मी, राजश्री, नरेंद्र, सचिन, आरव, राजनंदिनी निघालो होतो गडिंग्लजला. अशी गोष्ट की मम्मी पर्स घेऊन आली होती, त्या पर्समधली चावी पण घराची तिकडे राहिली.
सगळा गोंधळ इकडे तिकडे आमचे प्लॅन भरपूर होते 2-3 आज रविवार असल्यामुळे भरपूर गोष्टी अशा झाल्या की काही प्लॅन झाले नाहीत कारण भरपूर गर्दी सगळीकडे गर्दी आज वीकडेजला जायचं म्हटलं तर ह्या साहेबाला सुट्टी नसते असं झालेलं मला आहे नाही शाळेला नसते. हां बरोबर शाळेला नसते सुट्टी नेक्स्ट टाइमला मग तू शाळेला जा आम्ही फिरायला जातो नाही नाही चालते ना नाही चालत. तसं करणार आता मी चला शाळेला आता जाऊन पोहोचूया गडिंगजला घरी यायला मला 7:30 वाजले आल्यानंतर चहा करून दिला सगळ्यांना मी आंघोळ करून घेतली आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले राजश्री इथे मला भाकरी बनवून द्यायला लागली असं करत आम्ही सगळं आवरून गेलो खूप थकवा आला होता दिवसभर खूप फिरलो होतो होप्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये देखील सांगा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय